माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले आणि या प्रकरणामध्ये चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती सांदिवाल यांनी आपल्या अहवालामध्ये आपण देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही असं म्हटलंय। आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करूयात अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। सलील देशमुख जी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा क्लीन चिटचा दावा अनिल देशमुख यांच्याकडून केला गेला, पण स्वतः सांदिवाल सांगतात की आम्ही क्लीन चिट दिलेली नाही। चला, चांगली गोष्ट आहे। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे निवडणुका चालू आहे। आजची 13 तारीख आहे, येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे आणि त्याच्या पहिले अशा पद्धतीचे काही गोष्टी येऊन राहिले। याच्यामध्ये काही मतदार राज्याला काही हे सगळं नवं नाहीये, हे लोक सगळं समजतात काय चालू आहे काय नाही चालू आहे। जी, न्यायमूर्ती सांदिवाल यांनी असंही सांगितलं की एका व्यवहाराचा 40 लाखांचा तुमचा मेसेज सचिन वाझे यांनी समोर आणला, काय सत्य यामागचं? मला पहिले पण यांनी गोवण्याचा प्रयत्न केला, पहिले पण या मंडळींनी टार्गेट करायचा प्रयत्न केला। कुठला पुरावा त्यांच्याकडे आहे ते त्यांनी तेव्हाच कोर्टात द्यायला पाहिजे होतं, जे आयोग आहे त्यांच्या पुढे त्यांनी द्यायला पाहिजे होतं। आता मी स्वतः उमेदवार असल्यामुळे 20 तारखेच्या पहिले काही त्यांना वाटत असेल हे करून माझ्या विरोधात किंवा काही याच्यामध्ये परिणाम होईल, तर आमच्या भागातली जनता ही फार हुशार आहे। सलील देशमुख जी, आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की जर अनिल देशमुख यांचा दावा असा होता की त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे आणि जर सांदिवालांनी अहवाल उद्धव ठाकरेंकडे सोपवला होता तेव्हा सरकार तुमचं होतं, मग तो अहवाल समोर का आला नाही? मला एवढं माहिती नाही, पण मी एवढं तुम्हाला निश्चित सांगतो की तो जो अहवाल होता तो माझ्या माहितीप्रमाणे तो साधारण मला वाटतं नंतरच्या सरकारमध्ये झाला, माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्याच्यानंतर हा अहवाल जो आहे हा मला वाटतं विधान भवनामध्ये टेबल करावा लागतो, पण ते पुढची कारवाई होताना काही दिसली नाही। पूर्वीचे सरकार उद्धव ठाकरे साहेब होते तेव्हा अजित पवार साहेब इकडे होते, आता सरकार बदलली, त्या ठिकाणी शिंदेजी आले। आणि सलील देशमुख जी, एक छोटा प्रश्न याच्यामध्ये असा की चांदीवाल असं सांगतायत की अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव या सगळ्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुम्हाला काही माहिती? आदरणीय चांदीवाल साहेबांचा आम्ही आदरच करतो, ते न्यायाधीश मला वाटतं राहिले आहे। या ठिकाणी मला एकदाही त्यांचे समन्स आले नाही वैयक्तिकरित्या की त्यांनी सलील देशमुखला बोलवलं आहे किंवा मला त्यांचं नोटीस आली आहे। मला बोलवलं असतं तर मी त्या ठिकाणी गेलो असतो किंवा तशा पद्धतीने समजा मी नाही येत तसं करस्पॉन्डन्स म्हणून पत्र मी त्या ठिकाणी कळवलं असतं, पण आता हे सगळे जे गोष्टी पुढे येऊन राहिला एकच आहे, 20 तारीख मतदानाचा दिवस। ठीक आहे सलील देशमुख जी, आभार आपले। आपण एबीपी माझाशी संवाद साधलात, आपली सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। तर हे सगळे आरोप निवडणुकांना समोर ठेवून केले जात आहेत असा दावा सलील देशमुख यांनी केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।